नमस्कार. मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पाव न वापरता दाबेली कशी बनवायची. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता दाबेली बनवूया. तर दाबेली बनवण्यासाठी आपण सर्वात आधी 1 वाटी रवा घ्यायचा आणि अर्धी वाटी दही घ्यायची आणि 1 वाटी पाणी घ्यायचं. आपण 1 वाटीमध्ये अर्धी वाटी दही घालून त्याला व्यवस्थित ढवळायचं आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता ह्या बॅटरला आपण 10 मिनटासाठी रेस्ट करू देऊ आणि त्यापर्यंत आपण हिरवी चटणी बनवायची. हिरवी चटणी बनवण्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, शेंगदाण्यांचं कूट, मीठ आणि काला नमक असं घ्यायचं आहे आणि त्यांना आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करत असताना आपण थोडं पाणी घालायचं. त्या करून आपली ह्याप्रमाणे चटणी तयार होते. आता आपण ह्या चटणीला एका वाटीत काढून एक साईडला ठेवून आता आपण आंबट, गोड, तिखट अशी एक चटणी अजून बनवणार आहोत. तर ह्या चटणीसाठी मी आधीच गूळ आणि चिंच ह्या पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यातनं चिंचाचे पल्प काढून घेणार आहोत आणि नंतर त्या पाणीला एका चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. ज्या करून आपली चिंचाचे जे काही वरती या पल्प असतील ते निघून जातील आणि ते पाणी खाली व्यवस्थित होईल. आता आपण त्या पाणीला गोड आणि आंबट अशी चव आहे. आता आपण त्याला थोडं तिखट करण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडी चटणी घालायची, थोडं काला नमक घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण साधं मीठ वगैरे सर्व टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ते करून आपली आंबट, गोड, तिखट चटणी तयार होते. आता आपण बॅटरकडे वळूया. आता बॅटरला बघा किती छान फुललेलं आहे. आता आपण त्यामध्ये जे आपलं अर्धी वाटी पाणी उरवलेलं आहे ते पाणी घालून परत त्या बॅटरला व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्याने आपलं बॅटर व्यवस्थित स्मूथ होतं. असा थोडं पाणी टाकून आपण बॅटरला पूर्ण स्मूथ करून घ्यायचं आहे. ते आपलं जे उरलेलं पाणी होतं तेच आपण टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी टाकायचे नाही. त्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं तेल पण टाकायचं आणि आपण याच्यामध्ये इनो पण घालायचं आहे. इनो 1 पॅकेट पूर्ण घालायचं, जे करून आपल्या ज्या या बॅटरने इडल्या तयार करणार आहेत त्या एकदम स्मूथ तयार होतील. आता आपण या बॅटरला ह्या वाटींमध्ये टाकणार आहेत. त्यासाठी आपण ह्या 4ही वाटींना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आपण ह्या 4ही वाटींमध्ये व्यवस्थित हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व बॅटर आपल्या 4ही वाटींमध्ये मावलेलं आहे. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला होता. तर आपल्या ह्याप्रमाणे 4 वाट्या हे इडल्या तयार होतील, जे आपण पावच्या ऐवजी वापरणार आहोत. आपण 4ही वाटींमध्ये बॅटर भरल्यानंतर ह्याप्रमाणे त्या वाटींना थोडं टॅप करून घ्यायचं, ज्या करून त्यातली हवा बाहेर निघते. आता आपण एक इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकून वरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपण व्यवस्थित ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत. तुमच्याजवळ जर स्टीमर असेल तर तुम्ही त्या स्टीमरमध्ये सुद्धा ह्या इडल्या वाफवू शकतात आणि त्या इडल्यांना कमसे कम 15-20 मिनटंपर्यंत अशाच राहू द्यायच्या गॅसवर. आणि आता आपण दुसऱ्या चुल्यावरती त्या दाबेलीसाठी जी भाजी तयार करायची आहे तिची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घालायचं आणि त्यात तेलमध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. ते शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले किंवा तळले गेले त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिर्च पावडर आणि मीठ घालायचं आहे आणि त्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आणि परतवल्यानंतर ह्याप्रमाणे आपण एक लहान ताटलीमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. आणि आता आपण ह्याच कढईमध्ये दाबेलीसाठी जी भाजी बनवायची आहे ती भाजी बनवून घेऊत. त्यासाठी आपण कढईत तेलमध्ये
दाबेली मसाला आणि लाल मिर्च पावडर टाकायचं आणि त्यामध्ये आपण वाफलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत ते टाकायचे. त्याला व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचं आणि व्यवस्थित ती भाजीला खाली वरती ढवळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि ही भाजी व्यवस्थित करून घ्यायची. त्यामध्ये आपण जे शेंगदाणे तळलेले होते ते शेंगदाणे अर्धे टाकायचे आणि अर्धे राहू द्यायचे. तिथपर्यंत आपल्या एका चुल्यावरच्या इडल्या ठेवलेल्या आहेत त्या बराबर होत असतात. 15 मिनिटात आपली एकीकडे भाजीसुद्धा झाली आणि दुसऱ्या साईडला ह्या इडल्यासुद्धा बाफल्या गेल्या. आता ह्या इडल्यांना आपण ह्याप्रमाणे वाटीमध्ये कडाकडाने एक साईडला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. त्या करून त्या आपण काढताना व्यवस्थित निघतील. आता आपण ह्याप्रमाणे ह्या वाट्यांना असे करायचे की त्या इडल्या व्यवस्थितशीर बाहेर निघून जातात. बघा आपल्या इडल्या किती भारी झालेल्या आहेत. आता आपण ह्या इडलींना असं मध्यभागी कट करून एका इडलीचे ह्या प्रकारे 2 साईड करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण आता जी भाजी केलेली होती ती भाजीला ह्याप्रमाणे एका भांड्यात काढायची, ज्यात अशी थापटून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण बाजारात बघत असतो की दाबेली मसाला कसा ठेवलेला असतो त्याप्रमाणे आपण घरीसुद्धा ह्या मसाल्याची मांडणी करू शकतो. त्यासाठी आपण ती भाजी टाकल्यानंतर त्याच्यात जी फरसाणची बुंदी येत असते ती आपण ह्याप्रमाणे घालायची आणि त्यावरती आपण जे शेंगदाणे उरवलेले आहेत ते शेंगदाणेसुद्धा ह्याप्रमाणे प्रेस करून दाबून द्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडीशी लाल मिरचीसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर त्याच्यावरती प्रेस करून दाबून द्यायची ह्याप्रमाणे. नंतर आपण थोडासा लिंबूसुद्धा याच्यात टाकायचा, कारण की आंबट आणि तिखट हा चव लई भारी लागते. आता आपण ह्याच्यावरती बारीक शेव टाकायची आणि त्यानंतर आपण जे इडलीचे 2 भाग केलेले आहेत त्यावरती आधी जी आपण हिरवी चटणी बनवली होती ती टाकायची आणि त्यानंतर जी आपण ही भाजी बनवलेली आहे ती भाजीला व्यवस्थितशीर प्रेस करून कडापर्यंत दाबून घ्यायची आहे. नंतर आपण दुसऱ्या साईडलासुद्धा हिरवी चटणी लावायची आणि ती मांडणी त्या इडलीवरती व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. ह्याप्रमाणे आपण सर्व इडल्यांना सारण भरून तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण डोसाच्या ताव्यावरती थोडंसं बटर टाकायचं आणि बटरवरती आपण ह्याप्रमाणे ह्या इडल्या ठेवून द्यायच्या आहेत. या बटरच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात. त्यानंतर आपण दोघी साईडनी ह्या इडल्या ह्याप्रमाणे फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि आता बघा आपल्या इडल्या कोणी सांगणार नाही की इडल्या आहेत, ते एकदम पावत दिसत आहेत आणि ह्याप्रमाणे आपण पाव न वापरता दाबेली तयार करून घेतल्या आहेत.